नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। पण त्याच्या अगोदर व्हिडिओ नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। अहिल्यादेवी किर्लोस्करने घेतला आता खूप भयानक निर्णय, म्हणजेच आता आदित्य आणि पारूचं दोघांचं देखील लग्न लावण्यासाठी अहिल्यादेवी किर्लोस्कर आता खूप भयानक निर्णय घेते। तर आता घडतं असं की आदित्यचं आता नवीन जे लग्न होणार असतं त्यासाठी मुलगी पाहायचा कार्यक्रम झालेला असतो, पण इकडे सगळा आता गोंधळ उलटाच होऊन जातो। कारण की आता सगळे मीडियावाले मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करच्या घराच्या बाहेर येऊन उभे राहतात आणि म्हणतात की अगोदरच आदित्य आणि पारूचं लग्न झालं होतं, कारण की ॲड शूटच्या दरम्यान सगळ्यांना तर असंच दाखवलं होतं। पण त्यावेळेस मात्र आता अहिल्यादेवी किर्लोस्कर कडे काही देखील शब्द नसतात की या सगळ्यांचं तोंड कसं बंद करावं। तर इकडे आता आदित्य आणि पारू ह्या दोघांबद्दल लग्नाचा विषय निघताच आता सगळीकडे खूप मोठा धुमाकूळ होतो। कारण की मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की अहिल्यादेवी किर्लोस्करला अजूनपर्यंत आदित्य आणि पारूमधलं कोणतं देखील नातं माहीत नसतं। सगळं होत असताना मात्र आदित्यच्या मनामध्ये देखील पारूबद्दल काय आहे हे देखील कोणालाच माहीत नसतं। तर इकडे आता अहिल्यादेवी किर्लोस्करला वाटत असतं की आदित्य आणि पारूचं लग्न व्हावं ही काही योग्य डिसिजन नाही आहे, कारण की आता या मीडियाचं तोंड बंद करण्यासाठी नेमकं काय करावं। तर त्यावेळेस मात्र दामिनी मध्ये येऊन पचका करते आणि दामिनी म्हणते की हो, आमच्या आदित्यचं ऑलरेडीच लग्न झालेलं आहे, ते पण या पारूबरोबर, आणि ही पारू आमच्यासोबत ह्याच घरामध्ये राहते। तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर मीडियावाले तिथून निघून जायला तर लागतात, परंतु खूप मोठी ब्रेकिंग न्यूज देखील बनते। कारण की आता आदित्य आणि पारूचं लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे आता पारूसोबत दुसरं कोण लग्न करणार हा देखील खूप मोठा प्रश्न उभा राहतो। तर इकडे आता मारुतीला सगळेजण म्हणतात की शेवटी तुझ्या मुलीचं लग्न तुझ्या मालकासोबतच झालं, तर हे एक चांगलीच गोष्ट झाली। तर हे सगळं ऐकताच मारुती म्हणतात की काय बोलताय तुम्ही, कारण की माझी पारू असं काही देखील करू शकत नाही, माझ्या शब्दाच्या बाहेर माझी पारू अजिबात देखील नाही। पण हे सगळं कळताच मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते। तर मित्रांनो, पुढे तुम्हाला असं काय पाहायला भेटेल की अहिल्यादेवी किर्लोस्कर स्वतः आता मारुतीकडे जाते आणि पारूसाठी आदित्य आणि पारू ह्या दोघांचं लग्न होण्यासाठी आता मारुतीला विनंती करत असते। पण त्यावेळेस मात्र तुम्हाला काय वाटतंय, मारुती हा सहजासहजी अहिल्यादेवी किर्लोस्करला पारूसाठी होकार देईल? तर अजिबात देखील नाही। कारण की मित्रांनो, मारुतीचं हेच म्हणणं असतं की मालकाने मालकाच्या ठिकाणी राहावं आणि नोकराने नोकराच्याच ठिकाणी राहावं, कारण की आमचं आणि तुमचं कधी देखील असं नातं नाही बनू शकत, कारण की आम्ही एक प्रकारचे खूप गरीब माणसं आहोत आणि तुम्ही खूप श्रीमंत आहे। त्याच्यामुळे आदित्य सरांच्या जी काही तोलामोलाची मुलगी असेल तीच आदित्य सरांसाठी योग्य राहील। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, आदित्य आणि पारूचं लग्न होईल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की अहिल्यादेवी किर्लोस्कर आदित्यच्या पसंतीवरती कधी देखील प्रश्न उभा करणार नाही। शेवटी आदित्य आणि पारूचं लग्न होणारच आहे, त्यासाठी फक्त थोडासा वेळ लागेल। धन्यवाद।